जय शंकर. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रशांत इनामदार. आजच्या आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तर माझ्या या थंबनेलवरून तुम्हाला अंदाज आला असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे. तर जे काही युद्ध संपलेलं आहे, म्हणजे इस्रायल आणि इराणचं जे काही युद्ध संपलेलं आहे, त्या युद्ध संपल्याचा परिणाम हा इंडियन स्टॉक मार्केटवर आजच्या दिवशी काय झालेला आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की जे काही युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा फारसा परिणाम इंडियन स्टॉक मार्केटवर झालेला नाहीये. आणि मी ते तुम्हाला चार्टच्या माध्यमातून सुद्धा दाखवलेलं. म्हणजे काल मी तुम्हाला निफ्टीचे चार्ट दाखवला, बँक निफ्टीचा मी तुम्हाला चार्ट दाखवला. तर त्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या चार्टवरून तुम्हाला पण अंदाज आला असेल की युद्धाचा फारसा परिणाम इंडियन मार्केटवर तसा काही झालेला नाहीये. आणि आज सुद्धा जर का तुम्ही बघितली, जर का आजची कॅन्डल निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी मधली आजची कॅन्डल असेल, ही पूर्णपणे ग्रीन तयार झालेली आहे कॅन्डल. निफ्टीमध्ये साधारण आज 250 पॉईंटची आणि बँक निफ्टीमध्ये आज 250 पॉईंटची रॅली आज आलेली आहे. म्हणजे जे काही युद्ध संपलेलं आहे त्या युद्ध संपल्याचं स्वागत आज निफ्टी आणि बँक निफ्टीनं म्हणजे इंडियन स्टॉक मार्केटनं केलेलं आहे. मी सारखं आता निफ्टी आणि बँक निफ्टी का म्हणतोय, कारण इंडियन स्टॉक मार्केट मधले हे दोन महत्वाचे इंडायसेस आहेत, दोन इंडेक्स महत्वाचे हे आहेत इंडियन स्टॉक मार्केट मधले. म्हणून मी सारखं वारंवार निफ्टी आणि बँक निफ्टीचा मी उल्लेख करतोय. तर जे काही युद्ध संपलंय नक्कीच त्याचा चांगला परिणाम आजच्या मार्केटमध्ये झालेला दिसून येतोय आपल्याला. आता जे काही युद्ध आहे, युट्यूबच्या माध्यमातून काही जणांनी मे बी बघितलं असेल की युद्ध सुरू झाले, किंवा जे ट्रेडर आणि इन्व्हेस्टर आहेत त्यांना मे बी माहिती असेल किंवा त्यांनी मे बी ऐकलं असेल युट्यूब मधनं की आता युद्ध सुरू झालंय त्यामुळे आता मार्केट परत जोरदार पडू शकतं वगैरे. पण तसं काही होणार नव्हतं. जो क्रॅश 2008 मध्ये आलेला किंवा जो क्रॅश 2020 मध्ये कोविडच्या पिरियडमध्ये जो काय आलेला, तसा काही क्रॅश होणार नव्हताच मुळात. कारण 2008 मध्ये जवळजवळ मार्केट हे 25% करेक्ट झालेलं, 25% मार्केट कोसळलेलं. आणि 2020 मध्ये कोविडमध्ये किंवा कोविडच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा मार्केट जवळपास एक 20 ते 25% मार्केट तिथं सुद्धा क्रॅश झालेलं. पण तसा क्रॅश काही येणार नव्हता, काल सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं. म्हणून मी काल मुद्दामून मी तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीचा मी चार्ट तुम्हाला दाखवला की कालची सुद्धा ग्रीन कॅन्डल तयार झालेली, सोमवारच्या सेशनची सुद्धा ग्रीन कॅन्डल तयार झालेली, शुक्रवारी सुद्धा एक मोठी ग्रीन कॅन्डल तयार झालेली. बघा, कालची रॅली ही मोठी होती निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. आणि आज सुद्धा बघितलं तुम्ही, निफ्टी बँक निफ्टीने एक चांगल्या पद्धतीनं स्वागत केलेलं आहे या न्यूजचं. जे काय इस्रायल आणि इराणचं जे काही युद्ध संपलं त्याचा एक चांगला परिणाम आजच्या मार्केटवर झालेला आपल्याला दिसून येतोय. तर मला इन्व्हेस्टरना, स्पेशली ट्रेडरपेक्षा इन्व्हेस्टरना मला एक असं सांगायचं आहे की अशा ज्या काही निगेटिव्ह घटना घडतात, सिच्युएशन ज्या काही येतात अशा, तर ह्या घटना इन्व्हेस्टरनी पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजेत. पॉझिटिव्हली मी का म्हणतोय, कारण आपल्याला माहित असतं अशा निगेटिव्ह घटना काही घडल्या की त्याचा स्टॉक मार्केटवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो, लगेच मार्केट कोसळतं, मार्केट पडतं. मग इन्व्हेस्टरना हाच चान्स असतो, एक चांगली संधी इथंच निर्माण होते इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. फक्त इन्व्हेस्टरनी इथं इन्व्हेस्टमेंट करत असताना वन शॉट मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये. वन शॉट मध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की मार्केट आज पडलं तर आजच्या आज माझ्याकडची सगळी इन्व्हेस्टमेंट मी आजच करून टाकतो किंवा सगळे पैसे मी आजच इन्व्हेस्ट करतो स्टॉक मार्केटमध्ये, असं नाही. जर का तुम्ही मार्टिंगलची स्ट्रॅटेजी जर का तुम्हाला माहित असेल तर मार्टिंगल स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट ही 4 ते 5 स्टेजेस मध्ये करायला पाहिजे. पहिल्या स्टेजला किती टक्के, त्यानंतर परत मार्केट जर का पडलं तर त्या लेवलला किती पर्सेंटेज तुमची इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, तिसऱ्या स्टेजला तुमची किती पर्सेंटेज इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, हे मार्टिंगलनं सांगितलेलं आहे. आणि ती मार्टिंगलची स्ट्रॅटेजी चांगल्या पद्धतीनं काम करते आणि चांगल्या पद्धतीनं रिटर्न सुद्धा देते. पण असे जर का सिच्युएशन आली तर या सिच्युएशनचा नक्कीच तुम्ही फायदा घ्यावा. जे काय
वॉरची सिच्युएशन असेल किंवा आरबीआय कडून समजा एखादी कुठली जर का निगेटिव्ह न्यूज समजा आली किंवा आरबीआय कडून आलेली न्यूज समजा मार्केटला जर का नाही आवडली किंवा कुठलीही न्यूज असेल जी मार्केटला नाही आवडली आणि तिथं जर का मार्केट कोसळलं तर तुमची इन्व्हेस्टमेंट ही स्टेप बाय स्टेप व्हायला पाहिजे. वन शॉट तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता कामा नये असं माझं एक ओपिनियन आहे. मला माहित नाही आता तुमचं मे बी ओपिनियन ह्याच्यापेक्षा थोडं वेगळं असू शकतं. मी माझा व्ह्यू फक्त इथं मांडला की इन्व्हेस्टमेंट ही कायम स्टेप बाय स्टेप मध्येच इन्व्हेस्टमेंट तुम्ही करायला पाहिजे. तर जे काय आता सिच्युएशन जी काय झाली तर जी काय बातमी आली ती नक्की चांगलीच बातमी आहे आणि त्या बातमीचं आज इंडियन स्टॉक मार्केटनं आज चांगल्या पद्धतीनं स्वागत केलेलं आहे. आता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेल्या होत्या लेवल्स की वरती निफ्टीला किंवा बँक निफ्टीला वरती रेजिस्टन्स कुठल्या लेवलला आहे किंवा खाली जरी मार्केट आलं समजा करेक्शनसाठी किंवा कन्सॉलिडेट जरी करायला लागलं मार्केट तरी सुद्धा खालच्या कुठल्या लेवलला निफ्टी किंवा बँक निफ्टी सपोर्ट घेऊ शकते. या लेवल्स काल मी तुम्हाला जर का तुम्ही व्हिडिओ कालचा बघितला नसेल तर कालचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा. त्यामध्ये मी लेवल्स तुम्हाला सांगितलेले आहेत. सपोर्टची लेवल आणि रेजिस्टन्सची लेवल निफ्टी मधली आणि बँक निफ्टी मधली मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर त्या पद्धतीनं तुम्ही तिथं काम करू शकता. तर माझ्या या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला जास्तीत जास्त आणखीन चांगले कंटेंट्स मला तुमच्या पुढं आणता येतील. आतापर्यंत जे काय तुम्ही माझ्या चॅनलला किंवा माझ्या चॅनलवर जे काही तुम्ही प्रेम केलं, भरभरून प्रेम केलं, तर त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. असेच इथून पुढे सुद्धा माझ्या चॅनलवर भरभरून प्रेम करत राहा अशी माझी आपल्याला विनंती आहे. थँक्यू सो मच.